एका एका गावातून एक एक गाडी जरी धरली आपण तर मला वाटतं 4-5 हजार गाड्या तयार होत्यात आणि 100% सगळ्या जणांची मनाची म्हणजे मनातून भावना आहे की आपण मुंबईला गेलं पाहिजे. एकीकडे 29 तारखेला आरक्षण म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण चालू होत आहे आंतरवाली सराटीत. मग सरकारचं काल शिष्टमंडळ लगेच येऊन भेटून गेले, तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आम्हाला फक्त ड्राफ्ट द्या. मग बांधवांनो मला सांगा 347 जातीचं एकीकडे आपण नेतृत्व करतोय आणि त्याला आपण 1 तारखेची भूमिका ठेवतोय की 1 तारखेला मी मुंबई जाम करतोय. अजूनही कुठल्या शिष्टमंडळाचा आपल्याला फोन नाही. म्हणजे तुम्हाला आम्हाला फक्त येणे करीत धरलं का 100% करीत धरलंय. बांधवांनो फक्त तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलो की आता जर आपण मुंबईच्या दिशेने नाही निघलो तर परत तुमच्या आमच्यावर पस्तावा करण्याचा दुसरा पर्याय आपल्या तोंड असेल. म्हणून बांधवांनो हात जोडून विनंती आहे की आपण 1 तारखेला मुंबईच्या दिशेने निघावं. ही तुम्हाला विनंती करण्यासाठी फक्त आज गावात आलो आणि तुम्ही सगळेजण निघाल. काही सरपंचांनी सगळ्या त्यांच्या कंपनीने असेल माणिकराव असतील आमच्या सगळ्या कंपनीने आम्हाला शब्द दिलाय की या भागातून आम्ही 25-30 गाड्याचं नियोजन करतोय. कारण एक मला फक्त तुम्हाला विनंती ही करायची आहे, आपले कामं चालू राहतील पण 2 दिवस फक्त समाजासाठी द्या. जे 2 दिवस तुम्ही समाजासाठी देताल इतिहासात तुमचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. कारण आरक्षण उद्या पुढच्या पिढीने म्हणून नाही की आमचं आरक्षण जात असताना तुम्ही काय करीत होते हे म्हणू नये. म्हणून मला विनंती करायची समाजाच्या सगळ्या बांधवांना की बाबांनो तुमच्या आयुष्यातले येणारे जे काही 2 दिवस 1 तारीख आणि 2 तारीख हे 2 दिवस तुम्ही फक्त समाजासाठी द्या. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे काही सरकारने जे काही GR काढले हे GR तुमच्या आमच्या या मुंबईच्या ताकदीवर रद्द होणार आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की बांधवांनो चलो मुंबईची 1 तारखेची आपण मोहीम ही 100% तुमच्या सगळ्याच्या साक्षीने यशस्वी करूया. एवढाच शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर सर आपल्याला 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. मोबाईल लावा, सगळे मोबाईल चालू करा, लाईट. संत वामनभाऊ नगरमध्ये खरं तर मी उद्या 12 वाजता हिंगोलीला सभा आहे, मिटिंग आहे. परत रात्री आम्हाला लोणारपर्यंत जायचं आहे. उद्या परत अजून बैठक आहे. परत तिकडून नांदेड मार्गे आम्ही सोलापूरला जाणार आहोत. तरी इथं या बैठकीचं जे आयोजन केलं त्याबद्दल तुम्हा सर्व मंडळींचं आभार व्यक्त करेन. आणि 1 सप्टेंबरला आपल्याला मुंबईच्या दिशेनं जायचं आहे. ओबीसीचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण हे आज रोजी इथल्या सरकारनं आणि फक्त सरकारनं नाही घालवलं, सगळे लोक सामील आहेत. कारण सरकारनं घालवलं म्हटलं तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरायला पाहिजे होतं. विरोधक बोलत नाहीत म्हटलं तर सरकार आपली बाजू घ्यायला तयार नाही. एक माणूस त्या अंतर्वलीमध्ये बसतो आणि तो सरकारला आव्हान देतो. सरकारला आव्हान दिलं मी 29ला बसणार आहे, 25 पासूनच सरकारचे मंत्री तिकडे पळतात. त्या दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी 15 दिवस आंदोलन केलं. एकही पुढारी, एकही मंत्री, विरोधातला एकही माणूस त्या दिल्लीच्या जंतर मंतरच्या आंदोलनाकडे फिरकला नाही. पण इथं अंतरवलीच्या महान पंडित अशा माणसानं आवाहन केलं की महाराष्ट्राचं मंत्री लगेच तिकडे पळायला चालू करतात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माजी सरपंच रामजी अंधारे साहेब, शिवाजी खेडकर साहेब, हरिभक्त परायण रामनाथ थोले साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र भागवत शिंगाडे, त्र्यंबकप्पा कंठाळे, केशव खेडकर, अंकुश खेडकर, लक्ष्मण आघाव साहेब, लहू धोत्रे, मारुती संबंध, मोहन सूळ, बाजीराव लिंडा, गहिनीनाथ बोडके,
प्रभाकर कंटाळे, भीमराज बनसोडे, तसेच माणिकराव गर्जे, महादेव काळे, रामनाथ खेडकर, बाबा काय बाबा कालापाड, भास्कर मासाळकर सरपंच, संदीप घुगे, गुलाबराव गव्हाणे, सुरेश जाधव साहेब. खऱ्या अर्थानं लाईट गेली होती, नावं राहून गेली. आता इथं विचारपीठावर सगळी मंडळी बसलेली आहे. आता तुमची नावं हळूहळू एक एक घेतो, काळजी करून. आता नावासाठी नाही चाललं, हे खरं तर गावगाड्यातल्या ओबीसींसाठी चाललंय. आज रोजी आपला आवाज शासनापर्यंत पोहोचत नाही. एक माणूस बसला, त्यानं दोन आडव्या तिडव्या एकदम कमरेखालच्या भाषेत शिव्या दिल्या, पटा 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 पटा, गोदापट्ट्यातले असो, महाराष्ट्रातले असो, कुठली 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 हौशी गौशी नवशी येते, गोळा होते ती. लगेच सरकार म्हणते अहो 20 गुंठ्याच्या जागेत माणसं किती बसू शकते ती सांगा बरं मला. त्या बीड मधल्या चौकात एक 5 एकराचा वावर झाला. 5 एकरामध्ये स्क्वेअर फुटाला 1 असं जर बघितलं किती माणसं बसून बसते ती. 1 कोट माणसं गोळा झाली. 20 लाख स्वयंसेवक येणार आहेत. त्या मुंबईला गेले खच्चून 2000 नाही तर 3000 माणसाच्या पुढे 1 आकडा नव्हता. पण एवढ्याच झुंडीनं या महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या 60% लोकांच्या हक्क अधिकाराचं आरक्षण हिसकावून घेतलंय. आज रोजी आपलं आरक्षण पूर्णपणे संपलेलं आहे. अंधारे साहेब आता उदाहरण सांगितलं, आता मला ते नाव माहित नाही किंवा कुठलं पद गेलंय मला माहिती नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि 12 जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या ना, त्या निवडणुकामधली महत्वाची मोक्याची पदं गेलीत ऑलरेडी. तुमची संख्या असताना गेलीत. त्यामुळं हे गेलेलं आरक्षण आज तुम्हाला त्याचा परिणाम लक्षात येणार नाही. फक्त 5 वर्ष जाऊ द्या, 5 वर्ष. ज्यावेळी तुमची लेकरं पोलीसमध्ये, तलाठी, ग्रामसेवक, सरकारी नोकऱ्या, MPSC, UPSCला तर तुमची कधीच आरक्षण गेले 10 वर्षापासूनच. फक्त ताकदीच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर रात्रंदिवस मेहनत करून जी काही पोरं ओपनच्या मेरिटला फाईट करून जी पोरं सिलेक्ट होतात ना कलेक्टर, ते त्यांच्या ताकदीवर होते. गरीबाची पोरं आहेत, गावाकडची पोरं आहेत, शेतकऱ्याची पोरं आहेत, ऊसतोड मजुराची पोरं आहेत. रात्रंदिवस मेहनत करून पोरं सिलेक्ट होत आहेत, पण त्या आरक्षणाचा फायदा होत नाही, कारण धोरण ठरवणारी माणसं वेगळी आहेत. आज खरं तर तुमच्या गावामध्ये आलोय आम्ही. काय झालं, आम्ही 1 तारीख जाहीर केली. तुम्हाला काही ठोकाळ उदाहरणं सांगतो. ही उदाहरणं सांगताना तुम्हाला असं वाटेल की मी राजकारणावर बोलतोय, पण राजकारणातूनच सगळ्या गोष्टी ठरत असतील तर ते तर बोलणं खूप आवश्यक आहे. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव होतं. उदाहरणं सांगतो थोडी आणि एक 15-20 मिनिटात भाषण संपवतो. तर त्या सातारा जिल्हा परिषदेच्या बरं का सरपंच अंधारे साहेब, सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव होतं. तिथं ओबीसीची माणसं धनगर आणि माळी. आता सातारा जिल्हा म्हणलं की धनगर, माळी, मेजर ओबीसी. ते बारके भटक्यातले पण आलेत बरं का, झडपी मेंबर निवडून आहेत. 6-7 जण झडपी मेंबर ओबीसीचे निवडून आले. तर ते ओबीसीचं जिल्हा परिषद अध्यक्षपद ज्यावेळी राखीव झालं, ज्या दिवशी जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड होती, आपली नटून बसली होती माणसं. आता झडपी अध्यक्ष आमच्या 6 पैकी कोणाला तरी मिळणार. बहादरांनी सगळ्या लवकर या, देवाला कुलदैवताला जाऊन या, तयारीत राहावा. सगळं गडी तयारीत राहिलं आपलं 5-6 जण. 11:30 वाजता जातीचा कोंड्याचा दाखला आणला आणि 1:30 वाजता त्या ओबीसीच्या जाग्यावर कोरेगावचे आमदार महेश शिंदेच्या पत्नीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद घेतलं.
निवडून कशातनं आलेत? ओबीसीतनं नाही, निवडून आलेत ओपन मधनं. आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद, फलटणचं पंचायत समिती सभापतीपद, दौंडचं नगराध्यक्षपद, ठोका सांगतो, शेकड्यानं उदाहरण आहेत माझ्याकडे, मग ती यादीच भरल सगळी. पिंपरी चिंचवडचं महापौरपद, पुण्यातलं 42 ओबीसींच्या जागा नगरसेवकांच्या राखीव होत्या, त्यातले 31 नगरसेवक हे मराठा कुणबी निवडून आले ओबीसीच्या जागेवर. पुण्याच्या बाजूला एक फुरसंगी उरळी देवाची एक नगर परिषद आहे, त्या नगर परिषदेमध्ये खेडकर साहेब 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. 9च्या 9 जागा मराठा कुणबी निवडून आले. हे आरक्षण का दिलं तुम्हाला? गावगाड्यातल्या माणसांना. ही माणसं डोंगराच्या कुशीला आहेत, ही माणसं कारुणारू आहेत, ही माणसं भटकणारी आहेत, ही माणसं काबाड कष्ट करणारी आहेत. ह्या माणसांना पुढे येता आलं नाही. या माणसांचा सुद्धा या विकासात सहभाग असला पाहिजे. एवढी बहुसंख्येनं आहेत, एवढी बहुसंख्येनं आहेत, तरी यांचं नेतृत्व यांच्यातला एक माणूस घेतला पाहिजे ना. गावातला माणूस पॅनल लावतो, त्यावेळी गावातल्या प्रत्येक समाजाचा एक एक माणूस निवडतो, वस्तीचा निवडतो. त्या पॅनल प्रमुखाला जेवढं कळतं तेवढं इथल्या राज्यकर्त्यांना कळत नाही. कळत नाही नव्हे, ते तुमच्यावर अन्याय करतात, ते कळवूनच घ्यायचं नाही त्यांना. मी तुम्हाला हे का सांगायला लागलोय? शिक्षण आणि नोकऱ्यातलं तर कधीच बुडलंय. लेकरं अभ्यास करते ती, लेकरं मिलिटरी पोलीस भरतीसाठी तयारी करते ती. शिक्षकाची आता नोकर भरती 2017 सालानंतर निघाल्या, त्याच्यामध्ये तुमच्या जागा तुमच्या पर्सेंटेजच्या तुलनेत आल्या नाही. आता मी तुम्हाला हे सगळं का सांगायला लागलोय? कारण गावगाड्यातला जो ओबीसी आहे, जे भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, या लोकांच्या हक्क आणि अधिकाराचं आरक्षण एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं गव्हर्नमेंटनं बेकायदा GR काढून, कायद्याला मान्य नसताना, सुप्रीम कोर्टाला मान्य नसताना, आयोगांना मान्य नसताना, आणि हा मराठा समाज ओबीसी मध्ये आल्यानंतर यांच्या स्पर्धेमध्ये हा टिकत नाही हे माहीत असताना सुद्धा ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे. आता आपल्यातली काही माणसं म्हणतात आपल्यातले 150 हाके सर आपल्याला आरक्षण आहे, मग त्यांना मिळू द्या की. काय म्हणते ते? आपल्याला आरक्षण आहे, मग ह्यांना मिळालं, ह्यांच्या पोराबाळांनी कुठं जायचं? आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. ज्या माणसांचं प्रतिनिधित्व इथं आलं नाही, ज्या माणसांना इथल्या व्यवस्थेमध्ये भाग घेता आला नाही, जी माणसं गाव कुसापासून, तालुक्यापासून, निर्णय प्रक्रियेपासून, महत्वाच्या पदापासून दूर राहिली, त्या माणसांना प्रतिनिधित्व म्हणून संविधानानं आरक्षण दिलंय. मग आमच्या मनोज दादाच्या मागणीला म्हणजे फक्त मराठा समाजाचीच ही मागणी नव्हती. जरा ध्यान देऊन शांतचित्तानं ऐका. ही मागणी जाट समाजाची होती, ही मागणी गुर्जर समाजाची होती वेगवेगळ्या राज्यामध्ये. हीच मागणी पाटीदार समाजाचे हार्दिक पटेल वगैरे ऐकून असाल बघा तुम्ही. ह्या लोकांची त्या त्या राज्यामध्ये मागणी होती. आम्ही गरीब झालोय, आमची लेकरं बाळ गरीब झाले, तिने आम्हाला आरक्षण पाहिजे. मग देशानं, नरेंद्र मोदींनी विचार केला या गोष्टीचा. यार, ओबीसींना आरक्षण दिलंय, भटक्यांना आरक्षण दिलंय, दलितांना आरक्षण दिलंय, आदिवासींना आरक्षण दिलंय. मग आता ही माणसं आरक्षण मागते, ही जर ह्यांना जर आपण ओबीसीत घातलं तर त्या मूळ ओबीसीवर अन्याय होणार आहे. तर मग आता ह्यांना काय करायचं? तर नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून 10% EWS आरक्षण आणलं. मग आता सवर्णांचं पण आरक्षण आहे ना 10%. परत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रात SCBCचं 10% आणलं नाही. आम्हाला EWS नको, आम्हाला SCBC नको. फक्त एका जातीसाठी SCBCचं आरक्षण फक्त मराठा समाजासाठी आणलं. एका जातीसाठी आरक्षण देता येत नाही. तरी सुद्धा कायदा धाब्यावर बसवून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आरक्षण आणलं. तरी पण आम्हाला हे आरक्षण नको,
आम्हाला आरक्षण कुठलं पाहिजे? आम्हाला आरक्षण ओबीसी मधलं पाहिजे. त्याचं कारण असं, तुमचा कुठंतरी एखादा सभापती, कुठंतरी एखादा झडपी सदस्य, कुठंतरी एखादा पंचायतीचा मेंबर, कुठंतरी 2-5 पोरं शिक्षक होत होती, कुठंतरी 2-5 पोरं नोकऱ्यामध्ये जात होती. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या रकान्यामध्ये, म्हणजे ओबीसीचं आरक्षण सुटलं, ते आरक्षण शिक्षणामधलं असेल, ते आरक्षण नोकऱ्यामधलं असेल, ते आरक्षण शिक्षक भरतीमधलं असेल, ते आरक्षण गावच्या सरपंच पदापासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत, नगर परिषद पर्यंत, महापौर पदापर्यंत असेल. आता ओबीसीच्या रकान्यामध्ये गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, आमचा पालपारधी, राजपारधी, आमचा सोनकोळी, पानकोळी, आगरी, भंडारी, तेली, तांबोळी, अन्सारी, चिखलगार आता ओबीसीच्या रकान्यात दिसणार नाहीत. विसरून जावा. आणि तुमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करायला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाच्या हिताचं संरक्षण करणारा हा कायदा लिहिलाय, ही घटना लिहिल्या, हे संविधान लिहिलंय. इथं गावामध्ये एक घर कुंभाराचं आहे म्हणून गावातला बहुसंख्य म्हणजे 90% गाव असलेल्या माणसाने जर ठरवलं की हे एक घर आपल्याला या गावातनं पळवून लावायचंय, तर ते त्यांना पळवून लावू शकत नाही. ही कायदा सांगते, घटना सांगते. आमचं मनोज दादा म्हणतोय मुख्यमंत्री महोदय बघूनच घेतो, 25 आमदार पाडीन. मला राजेश टोपेला निवडून आण आणि पुढच्या वेळी त्या पंडिताला धसला आणि त्या सोळंकीला एवढ्यालाच तू निवडून आणून दाखव. 72 राजेश टोपे पराभूत आहे, हे दोघं निवडून आले, ह्यांना परत निवडून आणून दाखव. कारण गावच्या गाव तुमचे आहेत, वाड्याच्या वाड्या तुमच्या आहेत, 450 जाती आहेत. पण आता ह्या कागदावर आता मी तुम्हाला असं आभासी चित्र निर्माण करायला लागलोय. तुम्हाला वाटलं ही एक होणार का? मग ओबीसी आणि भटके एकमेकाला मान देणार का? आपल्या 450चा मेळा होणार का? आणि मग सत्याचा आपला काला होणार का? आणि काला झाला तर त्याचा मान कुणाला द्यायचा? आणि मग एवढा मोठा आपला शत्रू आहे, तुमची कंदुरी करायला बसलाय. कंदुरी, तुम्ही बकरी आहात, तुम्ही साधी आहात, तुम्ही भोळे आहात, तुम्ही असंघटित आहात, तुम्ही आगतिक आहात, तुम्ही काबाड कष्ट करणारे आहात, तुम्ही पंढरीच्या वारकरी आहात पंढरीचे. माझं घर भलं, माझं शात भलं, माझी जनावरं भली, माझी लेकरं भली. कष्ट करीन, पोटाला खाईन. कष्ट नाही केलं कुणाचं लुबाडणार नाही, कुणाच्या वळल्या पाचोळ्यावर पाय देणार नाही, कुठल्या डीसीसी बँकेचं 2 कोटी रुपये कर्ज बुडवणार नाही, कुठल्या शासनाची स्कीम मिळणार नाही, कुठल्या बँकेत आपल्याला उभं करत नाही. कोण बुडवतं कारखान्याचं कर्ज? कोण बुडवतं डीसीसी बँकांची कर्ज? तुम्ही आम्ही गावगाड्यातली विस्थापित. आणि आपण जर बलदंड असतो तर तुम्हाला मला आरक्षण संविधानानं घटनेनं कशाला दिलं असतं? बरोबर आहे का चुकीचं अंधारे साहेब? काय चुकीचं बोलतोय का? तुम्हाला आम्हाला एक सांगलं, एक घर आहे, लय वाटा केलास ना घर काढून लावेन. माझला काय रे ही भाषा? एक वस्ती असली ना लय टूर करतोय काय बघून घेतो तुला. मग तुमचं कितीही खरं असलं, तुमचा कितीही संत असला, तुमचा कितीही प्रामाणिक असला, तर तुम्हाला गावगाड्यामध्ये किंमत मिळत नाही. त्याला चळवळ राबवावी लागते, त्याला एकमेकाचा अधिकार समजावून सांगायला लागतो. आणि त्या चळवळीला पुन्हा वाघाचं काळीज असलेला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंसारखा माणूस असावा लागतो. आता टाळ्या घे म्हणून बोललो नाही बरं का, विचारानं बोलतोय. एक माणूस होता, इकडं ऊसतोड मजुराच्या खांद्यावर हात ठेवणारा पण कामगार नेता होता. त्याच्या मनामध्ये सुद्धा हा माझा नेता आहे असं वाटायचं.
आणि तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाला म्हणजे उदयनराजांना तुम्हाला राजकारणात आलं पाहिजे, मी तुम्हाला आमदार करतो, आमदार झाल्यावर मी तुम्हाला मंत्री करतो. मुंडे साहेब म्हणायचे माझ्याकडे जादूची छडी आहे, जादूची कांडी आहे, मी आमदारही करतो, मी मंत्रीही करतो, मी सरकारही आणतो. आत्ता सारखं सरकार नव्हतं, कुणाला राग आला तरी येऊ द्या बरं का आमदार साहेब. आत्ताचं सरकार इकडं कारखानदार, इकडं कारखानदार, इकडे विखे पाटील. विखे पाटलांनं स्वतःच्या पत्नीचा ओबीसीचा दाखला काढलाय, लाभ घेतलाय. काय त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलराव विखे पाटील, त्यांच्या वडिलांचं नाव बाळासाहेब विखे पाटील, हे परत त्यांचा सुजय विखे पाटील. 4 पिढ्या कारखानदारीमध्ये, दारूच्या उत्पादनामध्ये, महत्वाच्या कायम महसूल मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, कायम सत्तेत. शिवसेने सत्ता आली, बाळासाहेब विखे पाटील केंद्रात मंत्री. अरे 1 वर्ष तरी सत्तेच्या बाहेर राहा की, आणि परत तुम्हाला आमच्या मागासवर्गीयांच्या भटक्यांच्या ताटातलं उष्ट खावावं लागतं. हे का वास्तव बोलतोय. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर तुम्हाला आम्हाला ह्या अवलादीनी मताचा अधिकार दिला असता का? दिला असता? मत देऊ दिली असती का? आता त्या महामानवाने गावगाड्यातल्या हर एक माणसाला मताचा अधिकार दिला, म्हणून आता त्या मताचा बाजार म्हणलाय बहादुरांनी. तुला दिलाय ना मताचा अधिकार. गडी मळ्यात गोठ्यात काम करत असला, असा शहाण काढत असला, बंडी मळलेली असली, धोत्राचा खोचा खावलेला असला, डोक्यावर काहीतरी मुंडासं बांधलेलं असलं, गडी एससी गाडीतनं पळत 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 येते, खांद्यावर हात ठेवते, चल राहू दे राहू दे, चल बस 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 बस. का? कारण तुमच्या मताला अधिकार दिलाय महामानवानी. आणि त्या मताचं काय म्हणायचं? त्याला सांगितलं 5-10 हजार रुपये दिले त्याच्याकडं, आज मटान बेटान आणा किंवा आज कालवण बिलवण आणा, काहीतरी करा, तुमची काय अडचण आहे वस्तीची सांगा बरं. अरे 500-1000 रुपये म्हणजे तुमचं लाख मोलाचं मत, तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य, तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या शिक्षणाचं धोरण, तुमचं ओबीसीचं आरक्षण. आरक्षण कुणाला दिलं गेलं? ज्या माणसांचं प्रतिनिधित्व इथं नाही त्या माणसाला आरक्षण दिलंय. हो, अरे तुम्ही सहकारात, तुम्ही कारखान्यात, तुम्ही रयत शिक्षण संस्थेत, तुम्ही रयत शिक्षण संस्था म्हणजे सगळ्या शिक्षण संस्था, नाहीतर रयत म्हणजे आमच्याकडे खूप मोठी कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था आहे म्हणून आमच्या तोंडात ते नाव येतंय. संस्था तुमच्या उद्या थांबा, एका हायस्कूलमध्ये 3 जागा जर ओबीसीच्या निघाल्या, ओबीसीच्या 3 जागा निघाल्या, त्या कुणाला मिळतील आता इथून पुढच्या काळात? कुणबी नाही, डुप्लिकेट, बोगस. हा, अरे भारी भारी भारी, चल चल, छान, नको आता बोलू. तर मला काय म्हणायचंय तुमच्या लक्षात येत आहे का? हे आपले हक्क अधिकार वाचवायला फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. आता परत एवढी भांडणं लावलेली आपल्यात, कोणाला तरी सोडते दी, काहीतरी बोलते दी. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. ही जी इथं व्यासपीठावर बसलेली मंडळी आहेत सगळी, रात्रंदिवस आम्ही ओबीसीची चळवळ, आम्ही काही कारखानदाराची पोरं नाही, आम्ही काही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही कुणाच्या बापाला घाबरणारे नाही. आम्ही फक्त एकच म्हणतोय की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. आणि आमची मागणी तर काय, हे आमच्या ताटात वाढलंय 18 पगड जातीचं, या ताटाला हात लावू नका. तुम्हाला 10% दिलंय ते घ्या, तुम्हाला एससीबीसी दिलंय ते घ्या, दिलंय ना तुम्हाला. कोण आपल्यातला एखादा जर नकटा आला आणि म्हणला आपल्या पोराला आहे मग त्यांच्या पोरांना मिळू द्या की, तुमची काय अडचण आहे, एक ठेवून द्यायची कानाखाली. हे का बोलतोय? अरे दिलंय ना, कुणी सांगितलं दिलं नाही म्हणून? सांगितलं कुणी? तुमच्या आमच्या अज्ञानाचा फायदा घेताय, तुमच्या आमच्या विखुरलेपणाचा फायदा घेताय. तुम्ही आम्ही रस्त्यावर झुंड दाखवू शकत नाही, तुम्ही आम्ही युक्तिवाद करू शकत नाही. आता काल परवापासून टीव्हीवर काय चाललंय तुम्हाला माहिती आहे? आपली खूप मोठी माणसं आहेत ओबीसीची चळवळ लढणारी. आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठे एल्गार मेळावे घेतले. निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता, निवडणुका काढून घेतल्यानंतर ओबीसी